नमस्कार, मी प्रज्ञा. पावसाची गंमत कशी आहे ना, पाऊस पडायला लागतो तर वातावरण बदलतं. पाऊस थांबला तरी वातावरण बदलतं. त्यावरच हे पुढे आहे. पाऊस थांबताच सारे वातावरण बदलून जाते. केवळ माणसंच नव्हे तर पशुपक्षी पण मोकळेपणाने फिरू लागतात. आडोशाला बसलेले पक्षी पंख फडफडवत तारेवर जाऊन बसतात. पक्ष्यांचा चिवचिवाट चालू होतो. काही पक्षी वेलींवर झोके घेताना दिसतात. काही आपल्या लहानग्यांना खाऊ आणायला उडून जातात. ढगा आडून येणारी किरणं हिरवळीवर सोनेरीच पसरतात. गवताची पाती डुलू लागतात. एकंदरीत सगळंच वातावरण हसतं खेळतं वाटू लागतं आणि मग अशातच कविता सुचते. पाऊस थांबताच. पळाला तो पाऊस जो पडला खूप, पळाला तो पाऊस जो पडला खूप, उघडीप उन्हाची छान वाटली फार, उघडीप उन्हाची छान वाटली फार. थांबल्या धारा नुकत्याच दुपारी, थांबल्या धारा नुकत्याच दुपारी, तिरीप उन्हाची ढगा सारुनी आली, तिरीप उन्हाची ढगा सारुनी आली. पक्ष्यांची कुजबुज सुरू जाहली, हिरवी प्रसन्नता चहूबाजूला दिसली. तारेवरती झुलती पक्षी, तारेवरती झुलती पक्षी, तृणपाती खुशीत डुलती. वाऱ्यासंगे वृक्ष झटकती, साचले पाणी जे पानांवरती. पावसात मध्येच ऊन पडता, निसर्गात असे सुख सोहळा. स्वर्णालंकार स्वये धारिता, चमके परिसर तेजानेहा, चमके परिसर तेजानेहा. पाऊस पळाला जो पडला खूप, पाऊस थांबताच बदलले सारे सुख. धन्यवाद.